तू मला थँक्यू बोलतोयस हे आश्चर्यच आहे. स्वप्नात तर नाहीये ना मी? नाही नाही, मी खरंच थँक्यू म्हणतोय. अरे हो बोलतोयस बरोबर, पण का म्हणतोयस थँक्यू? कालच्यासाठी. खरं तर तुम्हाला विनाकारण इकडनं तिकडे तिकडनं इकडे फिरवत होतीस आणि मी त्यामुळे तुझ्यावर चिडचिड केली, पण तू परिस्थिती ओळखून रात्र होईपर्यंत मला घराबाहेर ठेवलं आणि हे किती गरजेचं होतं हे मला आत्ता कळतंय. आणि मी तुला आधीही सांगितलंय, मला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही, त्यामुळे मी तुला थँक्यू बोलून रिकामा होतोय. नाही नाही, तू म्हणतोयस एवढं सगळं म्हणून म्हणते यू आर मोस्ट वेलकम. पण काय ना, हे असं दुसऱ्यांदा होतंय बरं का. म्हणजे मी तुझी मदत करते, तू मला थँक्यू म्हणतोस, आता ते सवयीचं झालंय अगदी. नाही अगं हॅलो, मी तुला नंतर कॉल करते, मला एक अर्जंट कॉल येतो. बाय 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 बाय. हो पण हॅलो हॅलो, माझी किती इच्छा असली तरी तुम्ही हे पैसे मदत म्हणून घेणार नाही आणि मीही हे कर्ज म्हणूनच देतोय. हॅलो, अजून किती दिवस थांबणार मी? भाभीचं असं झालं म्हणून गप्प बसलो, तुझ्याकडून काय रिस्पॉन्सच नाही. मला ना थोडासा वेळ द्या, मी करते लवकरात लवकर सगळं. ए लवकर बिवकर काय नाही, मला पहिला हप्ता 1 आठवड्याच्या आत मिळायला पाहिजे, नाहीतर हा प्रभू काय चीज आहे याची झलक दाखवीन मी तुम्हाला. हॅलो, एका आठवड्यात पैसे कसे जमा करू? या हप्त्याच्या विचाराने ना काहीच सुधरत नाहीये. कुठून एवढे पैसे जमा करू, काय करू? सावंत काकांना विचारू का? हा, तेच माझी मदत करू शकतील. नाही 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 नाही, नको नको. त्यांची मुलगी पण इंजिनिअरिंगला आहे. तिचं कॉलेज क्लासेस सगळ्याची फी भरता भरता नाकी 9 येतात त्यांच्या. आता परत आपला भार कशाला? नाही, त्यांच्याकडे नाही मागत पैसे, पण कुठून जमा करू पैसे? अहो मी असताना काळजी कसली करताय साहेब? अहो तुमचं काम झालं तर जमाय. त्या पुरुषोत्तम गायकवाडचा माल मुंबईला जाणारच नाही. आता बघूया स्वतःची अब्रू कशी वाचत होते. अहो तुम्ही लय टेन्शन घेता साहेब. हे बघा, हा ट्रक भरून माल आहे ना, तो आता घेऊन निघालोच आहे. हा, काही टेन्शन घेऊ नका. अहो पुढच्या 4 तासात त्या पुरुषोत्तम गायकवाडचा माल आहे ना, मुंबईच्या बदली धुळ्याला कसा पोचवतो ते बघाच तुम्ही. आणि हो साहेब, ते जरा पैसे मात्र तयार ठेवा. काय येतोच. अरे हे तर पुरुषोत्तम काकांच्या दुकानात काम करतात आणि ठरवून हे माल मुंबईऐवजी धुळ्याला पोचवतात का? पण काय चाललंय यांच्या डोक्यात? ओ ओ थांबा, ओ थांबा, थांब. तुम्ही पुरुषोत्तम काकांच्या दुकानात काम करता ना? हो बरोबर. आणि तुम्ही प्रीती मॅडमच्या बहीण ना? हो. अहो पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्ही कुठे चाललात? मी दुकानातून कोणाला बोलावून घेऊ का? म्हणजे तो तुम्हाला घरी सोडेल. आणि तुम्ही रिक्षा चालवता? कमाला राव तुम्ही. हे बघा, तुम्ही कुठे चाललात ते सांगा मला. अहो अर्जंट माल पोचवायचा आहे म्हणून चाललोय. पण पुरुषोत्तम काकांचा माल तर मुंबईकडे जातो ना, तुम्ही धुळ्याच्या दिशेने का जाताय? अहो ताई, तुम्हाला का माहित माल कुठे जाणार आहे?
अहो आमच्या मालकांचा साड्यांचा माल हा सगळीकडे जातो. धुळे म्हणू नका, नाशिक म्हणू नका, मुंबई म्हणू नका, सगळीकडे. हा बघा, हा माल धुळ्याला चाललाय. अहो आता वाट सोडा, उशीर होतोय आम्हाला. आणि मालकांचं तुम्हाला तर माहित आहे ना, हा त्यांना वेळेवर गोष्टी हव्या असतात, वेळेवर डिलिव्हरी. चला वाट सोडा आता, आणि ही रिक्षा आधी बाजूला काढा. हा बरं, धुळ्याला तर धुळ्याला. मी काय ना एकदा पुरुषोत्तम काकांना फोन करते आणि सांगते तुम्ही भेटलात, मग जरा छानच होईल ना. एकदा कन्फर्म पण करून घेते काय म्हणतायत. हे, काय करतेस? तुम्ही माझा तू सोड. फोन का घेतला? तुम्ही माझा काका, फोन सोड. मी तुम्हाला सांगितलं ना माझा फोन. हे. हे बघा हे असं बघ. असं करणं बरोबर नाही. माझा फोन हे. मी सांगते ना माझा फोन का तुम्हाला. आता चुप बस. हा? लय हौस आहे ना तुला चौकशी करायची. अरे विचार ना मला, मालकाला का मध्ये घेतेस? मी सांगतोय ना, हा माल धुळ्याला चाललाय, तरी पण तुला शहाणपणा करायचाय. हे बघ, मी तुला फोनवर बोलताना ऐकलंय, मुंबईचा माल तू धुळ्याला घेऊन चालला होता आणि त्या बदल्यात पैसे घेणार होता. कळलंय ना तुला आता? हा तसंच होणार. जा, तुला जे करायचं ते कर. हे बघ, तू 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 काय घोळ घालतोयस? कोणाच्या सांगण्यावर हे सगळं करतोयस? बोल, लवकर बोल. मी आधीच सांगते, तू तू बोल. माझा फोन द्या, मी तुम्हाला. सोड. तू न असं ना ऐकणार. तुझं तर- हे, अगं, चल, बाजूला. हे, कोणता ते? हे. ए काय करतेस तू इथे? तुला काय दिसतंय मी काय करत असेल? काय काय प्रश्न विचारतो रे? अरे तुला कुठे कसा शहाणपणा सुचतो गो? दे हात दे. तुला कळत नाही का काही गोष्टी ते? काय लागलं नाही ना? तू माझा फोन दे. माझा दीप दीप पकड दे. दीप पकड दे. दीप त्याच्याकडे माझा फोन आहे. फोन दे मला. फोन दे मला. तुझ्या फोन सोडला. दीप सर, माफ करा मला. हो दीप सर. तू फोन दिलाय ना, आता कशाला मारतोय? अरे फोनचं सोड. तुमचा माल मुंबईला जातो की नाही तो धुळ्याला घेऊन चालला होता. मग मी फोन करायला घेतला पुरुषोत्तम